हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अगेन आपण आज पॉवर सिस्टीम मधील महत्त्वाच्या कन्सेप्टवरती डिस्कशन करणार आहे। अगेन हा सेशन महाजनको EE JEE या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे। या सेशनमध्ये जो आपण कंटेंट कव्हर करणार आहे तो कंटेंट आपण पाहून घेऊया। बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स, त्यालाच आपण वाय बस मॅट्रिक्स असं म्हणतो। त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ वाय बस मॅट्रिक्स, त्यानंतर स्पेअर्स मॅट्रिक्स आणि स्पेरिसिटी ही कन्सेप्ट काय हे आपण पाहणार आहोत। त्याचबरोबर या सेशनमध्ये आपण याच्याबद्दल इम्पॉर्टंट MCQचं डिस्कशनही या ठिकाणी करणार आहोत। फर्स्ट आपण पाहूया बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स, त्यालाच आपण वाय बस असं म्हणतो। पॉवर सिस्टीम मध्ये जर आपण विचार केला तर बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स रिप्रेझेंट्स द नोडल ऍडमिटन्स ऑफ द व्हेरियस बसेस। जो काही बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स आहे तो बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स आपण काय करतो बघा, व्हेरियस नोडल इक्वेशनच्या सहाय्याने रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो। जेव्हा या ठिकाणी नोडल इक्वेशनचा विचार केला जाईल त्यावेळेस आपण नोड इक्वेशन कोणते यूज करणार आहोत तर KCL सहाय्याने आपण ते नोड इक्वेशन लिहितो। म्हणजे वाय बस मॅट्रिक्स साठी जे काही आपण इक्वेशन यूज करणार ते कोणतं असेल बघा, KCL च्या माध्यमातून आपण याचा स्टडी करणार आहोत। विथ द हेल्प ऑफ द ट्रान्समिशन लाईन ईच बस इज कनेक्टेड टू द व्हेरियस अदर बसेस। आपण प्रिव्हियस सेशन मध्ये बसची डेफिनेशन पाहिली। बस हे एक असं इलेमेंट आहे पॉवर सिस्टीम मध्ये की ज्याला व्हेरियस अदर इलेमेंट्स आर कनेक्टेड। मग ते जनरेटर असतील, त्यानंतर व्हेरियस फीडर्स असतील, ओके, त्याला आपण बस असं म्हणतो। म्हणजे बस ही काय, ट्रान्समिशन लाईन मधली ट्रान्समिशन सिस्टीम मधली एक लाईन आहे। ऍडमिटन्स मॅट्रिक्स इज यूज्ड टू अनालाइज द डेटा दॅट इज नीडेड इन द लोड और पॉवर फ्लो स्टडी ऑफ द बसेस। म्हणजे जो काही ऍडमिटन्स मॅट्रिक्स आहे त्या ऍडमिटन्स मॅट्रिक्सचा आपण उपयोग कुठे करतो बघा, जो काही पॉवर फ्लो स्टडी आहे तो शिकण्यासाठी आपण ऍडमिट करत असतो। इट एक्सप्लेन्स द ऍडमिटन्स अँड द टोपोलॉजी ऑफ द नेटवर्क। कोण एक्सप्लेन करतोय तर ऍडमिटन्स मॅट्रिक्स रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय। जर आपण बस ऍडमिटन्स मॅट्रिक्सचा विचार केला तर बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स हा जनरली कशाच्या फॉर्म मध्ये असतो तर वाय बसच्या फॉर्म मध्ये असतो। हे जे काय आपल्याला सेंटरचा दिसतोय तो सेंटरचा रिप्रेझेंट काय करतोय बघा, वाय आहे। त्यानंतर हा व्होल्टेजचा वेक्टर आहे आणि हा करंटचा वेक्टर आहे। म्हणजे जर आपण जनरल पर्पज मध्ये विचार केला तर I इज इक्वल टू मॅट्रिक्स ऑफ y इंटू v, वेअर I काय आहे बघा, इज द करंट ऑफ द बस इन द वेक्टर फॉर्म, आणि y काय आहे तर या ठिकाणचा ऍडमिटन्स मॅट्रिक्स आहे, आणि v रिप्रेझेंट काय करताय तर वेक्टर ऑफ द बस व्होल्टेज। एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी जनरल या ठिकाणी पाहायला भेटल्या। म्हणजे जनरली आपण जर I इज इक्वल टू y इंटू v, हा y जो काय आहे तो y म्हणजेच या ठिकाणचा बस ऍडमिटन्स आहे, मॅट्रिक्स आहे, त्यालाच आपण काय म्हणतोय बघा, वाय बस असं म्हणतो। ही गोष्ट आपण वाय बस म्हणतो। वाय बस म्हणजे नक्की तरी काय आहे, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू, याचा विचार केला आपण तर या ठिकाणी आपण जे काही बस नंबर 1 आहे त्या बस नंबर 1 ला जे काही या ठिकाणी एलिमेंट कनेक्ट केलेला आहे तर त्या एलिमेंटला आपण काय म्हणूया बघा, सेल्फ ऍडमिटन्स असं म्हणूया, विच इज इक्वल टू y11। म्हणजे बस नंबर 1 ला कनेक्ट केलेले सगळे एलिमेंट। मग याला कोणता कोणता एलिमेंट कनेक्ट केलेला आहे, हा y1 कनेक्ट केलेला आहे, त्यानंतर हा y12 कनेक्ट केलेला आहे, त्यानंतर हा y13 कनेक्ट केलेला आहे। म्हणजे y11 इज इक्वल टू काय असेल बघा, y1 प्लस y12 प्लस y13 हे एलिमेंट काय केले आहेत बघा, ह्या बस नंबर 1 ला कनेक्ट केले आहेत। फॉर एक्झाम्पल आपण बस नंबर 3 चा विचार केला तर बस नंबर 3 ला हा एक एलिमेंट कनेक्टेड आहे आणि हा एक आणि हा एक, अशा पद्धतीचे 3 एलिमेंट्स आहेत। म्हणजे या ठिकाणी सेल्फ एलिमेंट और सेल्फ ऍडमिटन्स ऑफ y33 इज इक्वल टू किती असेल बघा, y3 प्लस y23 प्लस y13 हे काय झाला बघा, सेल्फ ऍडमिटन्स। सेल्फ म्हणजे स्वतःशी कनेक्ट असलेला। आता जर आपण म्युच्युअलचा विचार केला तर म्युच्युअल म्हणजे माझा आणि तुझा, म्हणजे ही एक बस आहे आणि एक दुसरी बस आहे, या दोन बसला कंबाईन मध्ये कनेक्ट केलेला जो काही ऍडमिटन्स आहे त्याला आपण म्हणतो म्युच्युअल ऍडमिटन्स। मग y12 या केस मध्ये काय असेल बघा, बस नंबर 1 इथं आहे, बस नंबर 2 इथं आहे, या दोन बस मध्ये कनेक्ट केलेला ऍडमिटन्स कोणता आहे तर हा फक्त एकच या ठिकाणी ऍडमिटन्स आपल्याला दिसतोय। पण ज्या वेळेस आपण म्युच्युअल ऍडमिटन्सचा विचार करतो त्यावेळेस म्युच्युअल ऍडमिटन्स त्यालाच आपण ऑफ डायगोनल एलिमेंट असं म्हणतो। हे ऑलवेज काय असतात बघा, निगेटिव्ह साइनचे असतात। ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे। म्हणजे जर दोन बसेसच्या मध्ये असेल तर त्याला म्हणायचं म्युच्युअल ऍडमिटन्स, आणि जर त्याच बसला कनेक्ट केलेले सगळे ऍडमिटन्स असतील तर त्याला म्हणायचं सेल्फ ऍडमिटन्स। या दोन गोष्टी या ठिकाणी आपल्याला जनरल पर्पज मध्ये लक्षात ठेवायच्या आहेत। ओके, एवढ्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतील मी आशा करतो। मग या ठिकाणी जे काही दिलेलं आहे ते काय दिलेलं बघा, हा वाय बस मॅट्रिक्स दिलेला आहे। या ठिकाणी काय असेल, y इज इक्वल टू एलिमेंट कसे असतील बघा, y11 y12 y13, त्यानंतर y21 y22 y23, त्यानंतर y31 y32 आणि
3 अशा पद्धतीचे या ठिकाणी इलिमेंट असतील. हे जे काय डायगोनल इलिमेंट दिसतात त्यांना आपण काय म्हणतो बघा, डायगोनल इलिमेंट्स असं म्हणतो, आणि जे काय रिमेनिंग आहेत त्यांना आपण ऑफ डायगोनल इलिमेंट असं म्हणतो. मग y1 ची व्हॅल्यू काय असेल, या बस नंबर 1 ला कनेक्ट केले सगळे ऍडमिटन्स जे की या ठिकाणी दिसतात. y12 म्हणजे काय आहे, y12 इज इक्वल टू बस नंबर 1 आणि बस नंबर 2 मध्ये कनेक्ट केलेला ऍडमिटन्स. पण त्याचं साइन कसं घ्यायचं बघा, निगेटिव्ह साइन घ्यायचं. सिमिलर फॅशन मध्ये y13 म्हणजे काय, बस नंबर 1 आणि बस नंबर 3 मध्ये कनेक्ट केलेला ऍडमिटन्स, पण त्याचं साइन अगेन कसं घ्यायचं बघा, मायनस साइन घ्यायचं. सिमिलर फॅशन मध्ये जर आपण y23 म्हणजे बस नंबर 2 आणि बस नंबर 3 मध्ये कनेक्ट केलेला ऍडमिटन्स कोणता आहे, y23, त्याचं साइन कसं घेतलंय बघा, निगेटिव्ह घेतलंय. म्हणजे जे काही ऑफ डायगोनल इलिमेंट असतील, कोणते ऑफ डायगोनल इलिमेंट म्हणजेच डायगोनल सोडून जे काही इलिमेंट असतील त्या सगळ्या इलिमेंटचं साइन कसं असतं बघा, निगेटिव्ह असतं. आणि जो काही सेल्फ डायगोनल इलिमेंट आहे तो सेल्फ ऍडमिटन्स आहे, तो सेल्फ ऍडमिटन्स म्हणजे काय बघा, प्रत्येक बसला कनेक्ट केलेल्या जे काही ऍडमिटन्स आहेत त्या ऍडमिटन्सचे काय करायचे बघा, या ठिकाणी बेरीज करायची. हा झाला जनरल मध्ये वाय बस मॅट्रिक्स अशा पद्धतीचा असतो. फॉर एक्झाम्पल, जर या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचे कनेक्शन नसेल, y23 या ठिकाणी नसेल, तर या ठिकाणी जेव्हा आपण y23 चा विचार करू, म्हणजे या ठिकाणी कोणतेही कनेक्शन नाही, तर या ठिकाणचा जो काही y23 असेल तो y23 काय असेल बघा, 0 असेल. त्याचबरोबर y32 सुद्धा या ठिकाणी 23 सुद्धा या ठिकाणी 0 असेल. म्हणजे हे दोन्ही इलिमेंट काय असतील बघा, या ठिकाणाहून 0 असतील. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. y23 इथं असेल आणि y32 इथं असेल, या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. कुणाबद्दल, तर या वायबस मॅट्रिक्स बद्दल. आपण थोडंसं पुढे जाऊया आणि पुढे जाऊन जो काही आपण वायबस पाहिला त्या वायबसच्या या ठिकाणी प्रॉपर्टीज पाहूया. जो काही वायबस मॅट्रिक्स आहे तो वायबस मॅट्रिक्स कसा आहे बघा, यालाच आपण स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मॅट्रिक्सचे टाईप कोणते असतात, स्क्वेअर मॅट्रिक्स असेल, सिमेट्रिक असेल, स्केव सिमेट्रिक असेल, ट्रान्सपोज मॅट्रिक्स असेल, हे मॅट्रिक्सचे टाईप असतात. म्हणजे या ठिकाणी जर नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असेल त्याला आपण काय म्हणतो बघा, स्क्वेअर मॅट्रिक्स असं म्हणतो. फॉर n बस पॉवर सिस्टीम साइज ऑफ द मॅट्रिक्स इज n क्रॉस n. म्हणजे जर n बसची पॉवर सिस्टीम असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2 बसेस असतील, आपण याच्यामध्ये काय पाहिलं बघा, याच्यामध्ये बस 1 आहे, बस 2 आहे आणि बस 3 आहे. हा मॅट्रिक्स किती बाय किती झाला बघा, 3 cos 3 चा मॅट्रिक्स आला. का, कारण याच्यामध्ये 3 बसेस आहेत. हा मॅट्रिक्स किती झाला, 3/3 चा. जर याच्यामध्ये 2 बसेस सिस्टीम असती तर या 2 बसेसच्या सिस्टीम मध्ये जो काही मॅट्रिक्स आलेला असता तो मॅट्रिक्स कोणता असता बघा, 2/2 चा मॅट्रिक्स आलेला असता. जर या ठिकाणी n बसची सिस्टीम असती तर या n बसचा मॅट्रिक्स जो काय असता तो n क्रॉस n. एक्झाम मध्ये आपल्याला याच्यावरती क्वेश्चन विचारलेला जाऊ शकतो. ऍडमिटन्स मॅट्रिक्स इज अ स्पेअर्स मॅट्रिक्स. ऍडमिटन्स मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं बघा, स्पेअर्स मॅट्रिक्स असं म्हटलं जातं. मग स्पेअर्स मॅट्रिक्स ही कन्सेप्ट काय आहे, कन्सेप्ट आपल्याला या सेशन मध्ये पाहणार आहोत. डायगोनल इलिमेंट याच्यामध्ये कसं असतात बघा, डॉमिनेटिंग असतात. म्हणजे एखादा पार्टीने डॉमिनेट करतो. या केसमध्ये याचे डायगोनल एलिमेंट कसे असतात, डॉमिनेटिंग असतात. ऑफ डायगोनल एलिमेंट्स आर सिमेट्रिक इन टर्म्स ऑफ द बोथ पोझिशन अँड व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू द डायगोनल. हा जो काही वर्ड आहे, हे जे काही सेंटेन्स आहे ते सेंटेन्स या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. याला काय म्हणायचं आहे बघा, जे काही डायगोनल इलिमेंट सोडून दुसरे इलिमेंट आहेत ते कसे आहेत बघा, सिमेट्रिकल आहेत. कशामध्ये, बोथ पोझिशन मध्ये आणि व्हॅल्यू मध्ये सुद्धा. म्हणजे जेवढा या ठिकाणी y23 असेल तेवढाच या ठिकाणी y32 असेल, आणि दोन्ही कसे असतील बघा, इक्वल असतील. कारण या दोघांमध्ये जे काही साइन असेल ते साइन कसं असेल बघा, निगेटिव्ह साइन असेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. The diagonal elements of the each node is a sum of admittance connected to the it. म्हणजे या ठिकाणी जे काही डायगोनल एलिमेंट्स आहेत ते डायगोनल एलिमेंट्स बद्दल दिलेलं आहे, आपण डिस्कशन केलेलं आहे. ऑफ डायगोनल एलिमेंट्स इज अ निगेटेड. म्हणजे हे कसे आहेत बघा, निगेटिव्ह ऍडमिटन्स आहेत. हाई वर्ड महत्वाचा आहे. द बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स इज अ स्पेअर्स मॅट्रिक्स. आता याचे डेफिनेशन काय आलेलं आहे, as most of the elements are 0 and hence the memory requirement to store the network data is less, and the prepare to develop the equation for the load flow study. म्हणून आपण या ठिकाणी जो काही बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स आहे त्या बस ऍडमिटन्स मॅट्रिक्सचा आपण उपयोग करतो. कुठं, तर लोड फ्लोच्या स्टडी करण्यासाठी आपण बस ऍडमिटन्सचा उपयोग करतो. कारण का, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द एलिमेंट्स काय आहेत बघा, 0 आहेत. तर मोस्ट ऑफ द एलिमेंट 0 आहेत, तर डेटा स्टोर करण्यासाठी जी काही मेमरी लागणार ती मेमरी कशी लागेल, कमी लागेल. आणि जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी डेटा कसा लागेल, कमी लागेल. नंबर ऑफ इक्वेशन सुद्धा काय होतील, रिड्यूस होतील. म्हणून आपण काय करतो, लोड फ्लो स्टडीचा करण्यासाठी आपण वाय बस मॅट्रिक्सचा या ठिकाणी यूज करतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. Diagonal elements of the Y bus admittance matrix are known as a self admittance.
हा जो काही या ठिकाणचं सेंटेन्स आहे ते सेंटेन्स महत्वाचा आहे. द डायगोनल एलिमेंट्स ऑफ द बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स आर नोन ॲज सेल्फ ऍडमिटन्स अँड द ऑफ डायगोनल एलिमेंट्स आर नोन ॲज द म्युच्युअल ऍडमिटन्स. याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. जे डायगोनलचे असतील त्यांना म्हणायचं सेल्फ ऍडमिटन्स, जे राहिलेले आहेत इथं असतील इथं असतील इथं असतील यांना काय म्हणायचं बघा, म्युच्युअल ऍडमिटन्स किंवा त्यालाच आपण ऑफ डायगोनल ऍडमिटन्स असंही म्हणतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. याच्या पुढे जाऊन आपण थोडंसं डिस्कशन करूया. स्पेअर्स मॅट्रिक्स म्हणजे काय आहे. स्पेअर्स मॅट्रिक्स ही एक स्पेशल केस आहे. कोणाची? मॅट्रिक्सची. ज्याच्यामध्ये नंबर ऑफ झिरोज आर ग्रेटर दॅन द नंबर ऑफ एलिमेंट which are नॉन झिरो. याला काय म्हणतो आपण? स्पेअर्स मॅट्रिक्स असं म्हणतो. म्हणजे स्पेअर्स मॅट्रिक्सचे डेफिनेशन काय झाले बघा. A sparse matrix is a special type of matrix in which number of zero are more than the number of non-zero element असं म्हणा किंवा number of element which are non-zero असं म्हटलं तर चालेल. याला म्हणतो आपण स्पेअर्स मॅट्रिक्स. जनरली 2/3 of the total elements in the matrix are zero. म्हणजे जनरली जो काही रूल आहे तो रूल काय आहे बघा. थंब रूल असा आहे की 2/3 of the टोटल एलिमेंट्स कशाला असायला पाहिजेत बघा, झिरो असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो? स्पेअर्स मॅट्रिक्स असं म्हणतो. मग स्पेरिसिटी ही कन्सेप्ट काय आहे तर स्पेरिसिटी इट इज द कन्सेप्ट इन विच इट इज अ रेशियो ऑफ टोटल नंबर ऑफ झिरो एलिमेंट डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एलिमेंट इंटू 100. म्हणजे या ठिकाणी टोटल नंबर ऑफ झिरोज डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ एलिमेंट इंटू जर ह्याला 100 केलं तर हे काय झाले बघा, पर्सेंटेज स्पेरिसिटी झाली. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ट्रान्समिशन लाईन मध्ये या ठिकाणी 80 नंबर ऑफ झिरो एलिमेंट आहेत आणि टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत बघा 100 आहेत. याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर पर्सेंटेज मध्ये या ठिकाणी याची पेरिसिटी किती आली बघा 80% याची काय झाली बघा स्पेरिसिटी झाली. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. स्पेअर्स मॅट्रिक्स आणि स्पेरिसिटी बद्दल या ठिकाणी महत्वाचं आहे. स्पेअर्स मॅट्रिक्स काय बघा, त्याच्यामध्ये नंबर ऑफ झिरो एलिमेंट आर ग्रेटर दॅन नॉन झिरो एलिमेंट असं जरी आपण लक्षात ठेवलं तर या ठिकाणी चालेल. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊन याच्याबद्दल एमसीक्यू पाहण्याचा प्रयत्न करूया. नॉर्मली वाय बस मॅट्रिक्स इज अ स्पेअर्स मॅट्रिक्स. नॉर्मली वाय बस मॅट्रिक्स इज अ आपण आता याच्यावरती एमसीक्यू पाहूया. नॉर्मली वाय बस मॅट्रिक्स इज ऑप्शन आहे नल मॅट्रिक्स, स्पेअर्स मॅट्रिक्स, फुल मॅट्रिक्स, त्यानंतर युनिटी मॅट्रिक्स आणि नन ऑफ दी अपोज. आता वाय बस आपण जनरल डिस्कशन केलं. वाय बस मॅट्रिक्स जो काय आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी y11 y12 y13 त्यानंतर y21 y22 y33 त्यानंतर y31 y32 आणि y33 अशा पद्धतीचे एक वायबस मॅट्रिक्स आहे. या वायबस मॅट्रिक्सचा विचार केला तर वायबस मॅट्रिक्स मध्ये आपल्याला काय माहिती बघा, नंबर ऑफ झिरोज आर ग्रेटर दॅन नंबर ऑफ नॉन झिरोज. झिरो एलिमेंट कुठं असेल तर दोन बसच्या मध्ये या ठिकाणी एलिमेंट झिरो असेल. फॉर एक्झाम्पल ही बस नंबर 1 आहे, बस नंबर 2 आहे आणि या ठिकाणी बस नंबर 3 आहे. फॉर एक्झाम्पल या दोन बसमध्ये कोणतंही कनेक्शन नसेल, या दोन बसेसमध्ये कोणत्याही पद्धतीचं कनेक्शन नसेल तर या दोघांमधला y230 असेल, y130 असेल. त्याचबरोबर या दोघांमध्ये काय असायला पाहिजे, कनेक्शन असायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणचा y13 काय झाला बघा, झिरो झाला, म्हणजे हा एक एलिमेंट झिरो झाला. त्यानंतर y31 हा एक एलिमेंट या ठिकाणी झिरो झाला. ओके, जनरली अशी केस असते की ज्या केसमध्ये जर आपण लार्जर साईजचा मॅट्रिक्स घेतला, या ठिकाणी आपण 3x3 चा हा मॅट्रिक्स घेतलेला आहे. जर आपण हा 100x100 चा मॅट्रिक्स घेतला म्हणजे अशा किती बसेस असतील बघा, 3 झाली. या ठिकाणी 4 5 6 अशा आपण नंबर ऑफ बसेस जर वाढवत गेलो तर या ठिकाणी काय होईल बघा, जे काही म्युच्युअल ऍडमिटन्स आहेत या ठिकाणी हा काय तर म्युच्युअल ऍडमिटन्स आहे. या ठिकाणी हा म्युच्युअल आहे. या ठिकाणी हा जो काय आहे y23 हा म्युच्युअल आहे. त्यानंतर हा म्युच्युअल आहे, हा म्युच्युअल आहे, हा म्युच्युअल आहे. हे म्युच्युअल एलिमेंट काय असतात बघा, झिरो असतात. पण जे काही सेल्फ ऍडमिटन्स आहेत, जे काही सेल्फ डायगोनल एलिमेंट्स असतात ते सेल्फ डायगोनल एलिमेंट्स त्यांनाच आपण सेल्फ ऍडमिटन्स असं म्हणतो. सेल्फ ऍडमिटन्स इज नेव्हर इक्वल टू झिरो. का? कारण या बसमध्ये
आणि या बसमध्ये हा इलिमेंट या ठिकाणी कनेक्ट नाहीये म्हणून हा y13 इज इक्वल टू 0 आहे. पण ह्या जर आपण y11 चा विचार केला आणि y33 चा विचार केला तर हे नेव्हर इक्वल टू 0 आहेत. का? कारण या इलिमेंटला जर y बसला विचार केला तर या ठिकाणी ही बस नंबर 2 मध्ये इलिमेंट कनेक्ट आहे. y33 बरोबर हा y32 या ठिकाणी कनेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही सेल्फ डायगोनल आहेत ते सेल्फ डायगोनल या ठिकाणी कधी 0 नसणार आहेत. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. म्हणजे वाय बस मॅट्रिक्स जनरली कसा असेल बघा या ठिकाणी, तर स्पेस मॅट्रिक्स असेल. या ठिकाणी हा ऑप्शन याचा करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. डायगोनल एलिमेंट्स अँड ऑफ डायगोनल एलिमेंट्स ऑफ द बस ऍडमिटन्स मॅट्रिक्स आर. अच्छा, डायगोनल एलिमेंट्सला आपण काय म्हणतो बघा, सेल्फ ऍडमिटन्स, आणि ऑफ डायगोनल एलिमेंट्सला आपण काय म्हणतो बघा, म्युच्युअल ऍडमिटन्स असं म्हणतो. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट, in an n bus power system considering n nodes the size of the y bus is y bus ची साइज काय असेल बघा, n क्रॉस n चा मॅट्रिक्स असेल. का? कारण या ठिकाणी आपण पाहिलं 2 जर बस सिस्टम असेल तर 2 into 2 चे या ठिकाणी काय असेल, साइज असेल. 3 बस सिस्टम असेल तर 3 into 3 चे मॅट्रिक्सची साइज असेल. तसं n बस सिस्टम असेल तर n क्रॉस n चा मॅट्रिक्स असेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. नेक्स्ट, the value of the diagonal element, the value of the क्वेश्चन या ठिकाणी नीट वाचायचं आहे. the value of the off diagonal element, या ठिकाणी ऑफ डायगोनल हा वर्ड या ठिकाणी महत्वाचा आहे. ऑफ डायगोनल एलिमेंट्स म्हणजे काय, जो डायगोनल सोडून एलिमेंट दुसरा राहिलेला आहे हा डायगोनल एलिमेंट झाला. हा सोडून जे काही या ठिकाणचे एलिमेंट असतील त्यांना आपण काय म्हणतो बघा, त्यांना आपण ऑफ डायगोनल एलिमेंट्स असं म्हणतो. मग ते ऑफ डायगोनल एलिमेंट्स कुठले असतील, तर ऑफ डायगोनल एलिमेंट्स फॉर एक्झाम्पल हा झाला y11 डायगोनल, y12 ऑफ डायगोनल, y13 ऑफ डायगोनल. सिमिलर फॅशन मध्ये याही ते एलिमेंट असतील. मग या केस मधला ऑफ डायगोनल एलिमेंट्स कुठे आहे, तर y12 हा कुणामध्ये कनेक्ट असेल, तर बस नंबर 1 आणि बस नंबर 2 मध्ये कनेक्ट असलेला एलिमेंट कोणता असेल, तर हा झाला ऑफ डायगोनल एलिमेंट. त्याला आपण y12 असं म्हणतो. मग ऑफ डायगोनल एलिमेंट which is connected between bus I and bus J with, याचं साइन आपण कसं घेतो, तर हे ऑलवेज कसे असतात बघा, निगेटिव्ह असतात, विथ निगेटिव्ह साइन. अच्छा, 2 बस मध्ये कनेक्ट असलेला ऍडमिटन्स, पण तो कसा, निगेटिव्ह साइनचा, त्याला काय म्हणायचं, ऑफ डायगोनल एलिमेंट्स. ओके, ही गोष्ट आपण याठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. हा क्वेश्चन आता कशावरती आहे, तर स्पेरिसिटी वरती क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी एक्झामच्या दृष्टीने महत्वाचा आहे. अपकमिंग एक्झामसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. द वाय बस मॅट्रिक्स ऑफ द 100 बस इंटरकनेक्टेड सिस्टम इज 90% स्पेअर्स. देन फाइंड द नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट इन द वाय बस मॅट्रिक्स. अच्छा, या ठिकाणी क्वेश्चन काय दिलेला आहे बघा, एक सिस्टम दिलेला आहे ज्याच्यामध्ये 100 बसेस आहेत आणि 90% या ठिकाणी स्पेरिसिटी दिलेली आहे. आता 100 बसेस आहेत, मग ह्या मॅट्रिक्सचे मधले टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती झाले, ही गोष्ट आपल्या ठिकाणी पहिल्यांदा फाइंड आउट करायला गेलं. 100 into 100 एवढे एलिमेंट या ठिकाणी काय झाले बघा, या मॅट्रिक्स मध्ये झाले. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा झाला बघा, या ठिकाणी 100 क्रॉस 100 चा हा मॅट्रिक्स झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी टोटल नंबर ऑफ 100 रोज असतील आणि 100 कॉलम असतील. मग जर टोटल नंबर ऑफ एलिमेंटचा जर आपण विचार केला, टोटल नंबर ऑफ एलिमेंट जर आपण विचार केला तर किती होतील बघा, 100 into 100 म्हणजे किती होतील, 1, एकावरती किती शून्य असतील बघा, 4 शून्य असतील. म्हणजे टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती झाला बघा, 10,000 झाले. मग 10,000 एलिमेंट पैकी किती एलिमेंट झिरो आहेत, तर 90%. म्हणजे याला 90 ने काय करा, मल्टिप्लाय करा, 100 डिवाइड करा. हे 0 2 0 गेले, हे 0 2 0 गेले. म्हणजे किती राहिलं बघा, 100 गुणिले 90, 9,000 एलिमेंट काय झाले बघा, झिरो एलिमेंट झाले. म्हणजे 10,000 एलिमेंट पैकी 9,000 एलिमेंट कसे झाले बघा, झिरो झाले. मग रिमेनिंग एलिमेंट किती झाले, जे काही झिरो आहेत ते झिरो 9,000 आहेत. टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती आहेत, 10,000 आहेत. मग नॉन झिरो एलिमेंट किती राहिले, तर नॉन झिरो एलिमेंट इज इक्वल टू टोटल एलिमेंट 10,000 मायनस झिरो एलिमेंट 9,000 विच इज इक्वल टू किती राहिला, तर 1,000 एलिमेंट हे काय झाले बघा, नॉन झिरो एलिमेंट राहिले, जे की या ठिकाणी मॅट्रिक्स मध्ये आहेत. ऑप्शन नंबर 3 याचा काय असेल बघा, करेक्ट असेल या केस मध्ये. आता याच केस मध्ये जर याचा
नॉन झिरो एलिमेंट बद्दल यांनी विचारलेलं आहे, पण याच मध्ये क्वेश्चन विचारला असता नॉन झिरो एलिमेंट वाय बस मॅट्रिक्स अँड द मिनिमम नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड, मिनिमम नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड असा याच ठिकाणी जर दुसरा क्वेश्चन असता तर या केसमध्ये आपण काय केलं असतं बघा. अगेन या ठिकाणी याची स्पेसिफिसिटी किती आली बघा, याचं नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट किती आले बघा, नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट आपल्याकडे 1000 आले, विच इज इक्वल टू नॉन झिरो एलिमेंट. ओके, हे नॉन झिरो एलिमेंट आले, पण हे नॉन झिरो एलिमेंट कुठले कुठले आले बघा, ऑफ डायगोनलचे एलिमेंट आले, प्लस याच्यामध्ये डायगोनलचे एलिमेंट असणार का, कारण डायगोनल एलिमेंट हे ऑलवेज बाय डिफॉल्ट नॉन झिरो असणार आहेत. मग ह्या टोटल नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट मधून जर आपण डायगोनल एलिमेंट वजा करायला गेलो म्हणजे 1000 मायनस डायगोनल एलिमेंट किती असणार आहेत बघा, 100 क्रॉसचा 100 मॅट्रिक्स असेल म्हणजे 100 क्रॉस 100चा मॅट्रिक्स असेल तर यामध्ये 100 रोज असतील, 100 कॉलम्स असतील आणि डायगोनल एलिमेंट सुद्धा किती असतील बघा, 100 असतील. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. म्हणजे 1000 मायनस 100 केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल बघा, याचं 900 हे आन्सर येईल. आता हे 900 जे काय आलेलं आहे ते काय आहेत बघा, टोटल नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट, टोटल नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट विच आर ऑफ डायगोनल, और त्यालाच आपण काय म्हणतोय बघा, म्युच्युअल एलिमेंट्स, यालाच आपण काय म्हणतो, म्युच्युअल एलिमेंट्स. मग हे म्युच्युअल एलिमेंट्स या ठिकाणी आपण काय करतोय, नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड इज इक्वल टू म्युच्युअल एलिमेंट डिवायडेड बाय 2 केलं म्हणजे 900 डिवायडेड बाय 2 केलं तर या ठिकाणी 450 नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन आपल्याला या ठिकाणी या सिस्टीम मध्ये लागणार आहे. तर ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. कोणाच्या केसमध्ये जर आपल्याला मिनिमम नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईनचे या ठिकाणी कॅल्क्युलेशन करायला सांगितलं तर याच्यावरती एक फॉर्म्युलाही असतो, फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण जाऊ शकतो. तो फॉर्म्युला कसा आहे बघा, टोटल नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट फॉर्म्युला आहे, दोन पद्धत आहेत. फॉर्म्युला इज इक्वल टू n प्लस ट्वाइस ऑफ nl, जर nl इज नथिंग बट द नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड आणि n जो काय आहे तो जो काही बस दिलेला आहे ते बस, या सिस्टीम मध्ये किती बसची सिस्टीम दिलेला आहे तर 100 बसची. नॉन झिरो एलिमेंट किती आहेत या ठिकाणी 1000 हे नॉन झिरो एलिमेंट आहेत. टोटल नंबर ऑफ बस किती आहेत 100 आहेत, विच इज इक्वल प्लस ट्वाइस ऑफ nl. मग या ठिकाणी हे इकडे गेल्यानंतर मायनस होईल, काय होईल बघा, 900 is equal to twice of nl, therefore nl is equal to 900 divided by 2 काय होईल बघा, 450 नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन या ठिकाणी काय असतील बघा, रिक्वायर्ड असतील आपल्या पॉवर सिस्टीम मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. गेट ईई चा 2018 चा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं बघा, 1000 cross 1000 bus admittance matrix for an electrical power system has 8000 non-zero element. The minimum number of branches, that is transmission line and transformer in the power system are. ओके, अशा पद्धतीचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये ऑप्शन नाही तर ओके, ऑप्शन असून नसो आपल्याला काय त्याच्याशी घेणं देणं नाही, आपल्याला फक्त कन्सेप्टची मतलब आहे. ओके, या ठिकाणी जे काही बस आहेत ते बस किती आहेत बघा, या ठिकाणी बस इज इक्वल टू 1000 आहे. म्हणजे वाय बस मॅट्रिक्स कितीचा असेल बघा, वाय बस मॅट्रिक्स हा 1000 क्रॉस 1000 चा असेल. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ एलिमेंट किती असतील बघा, 1000 इंटू 1000 एवढे याच्यामध्ये एलिमेंट असतील. याच्यामध्ये स्पेसिफिसिटी दिलेली आहे काही नाही, याच्यामध्ये स्पेसिफिसिटी दिलेली नाही आहे. ओके, याच्यामध्ये स्ट्रेट फॉरवर्ड दिलेलं आहे की याच्यामध्ये 8000 हे नॉन झिरो एलिमेंट्स आहेत. म्हणजे नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट इक्वल टू किती आहेत बघा, 8000 आहेत. आणि यांनी आपल्याला विचारलेलं आहे फाइंड द मिनिमम नंबर ऑफ ब्रांचेस और ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड इन दिस सिस्टीम. आता याच्यासाठी आपण फॉर्म्युलाही पाहिला आणि याचं सिम्प्लिफिकेशन आपण दुसऱ्याही पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. नंबर ऑफ नॉन झिरो एलिमेंट स्ट्रेट फॉरवर्ड दिलेले आहेत, पण याच्यामध्ये दोन टाईपचे एलिमेंट असतील. एक तर असतील डायगोनल, जे की या ठिकाणी बाय डिफॉल्ट नॉन झिरो असतील, आणि दुसरे असतील ऑफ डायगोनल. त्याच्यामध्ये काही झिरो असतील, काही नॉन झिरो असतील. मग ह्या दोन पैकी आपल्याला डायगोनल एलिमेंट्स वगळावे लागतील, कारण हे डायगोनल एलिमेंट कधीही या ठिकाणी झिरो असू शकत नाहीत. फक्त आपल्याला ऑफ डायगोनल एलिमेंटचा म्हणजेच या ठिकाणी
म्युच्युअल एलिमेंटचा विचार करावा लागणार आहे. मग या ठिकाणी जर आपण डायगोनल एलिमेंट्स मायनस केले तर काय राहतील बघा, म्युच्युअल एलिमेंट्स फक्त राहतील. म्युच्युअल एलिमेंट्स इज इक्वल टू 8000 मायनस 1000 इज इक्वल टू काय झालं बघा 7000. हे काय झाले बघा या ठिकाणचे, तर फक्त आणि फक्त म्युच्युअल एलिमेंट्स झाले ज्यांना की आपण ऑफ डायगोनल एलिमेंट्स म्हणतो. हे काय झाले फक्त या ठिकाणचे ऑफ डायगोनल एलिमेंट्स. या म्युच्युअल एलिमेंट्सना जर आपण डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याकडे या ठिकाणी आन्सर काय बघा 7000 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू 3500 म्हणजे या ठिकाणी 3500 हे आपल्याकडे काय बघा या ठिकाणी मिनिमम नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन रिक्वायर्ड असेल या केस मधले पॉवर सिस्टीम मध्ये. ओके, अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी क्वेश्चनचं सोल्युशन करता यायला पाहिजे. याच्यावरती क्वेश्चन असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे होमवर्क साठी. द पॉवर सिस्टम नेटवर्क डीलिंग विथ 20 बस सिस्टम. द वाय बस मॅट्रिक्स ऑफ द सिस्टम इज 80% स्पेअर्स. द मिनिमम नंबर ऑफ ट्रान्समिशन लाईन दॅट आर एक्झिस्टिंग इन द बस सिस्टम इज. ओके, हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन या ठिकाणी होमवर्क साठी आहे. याचा करेक्ट आन्सर या ठिकाणी आपण कमेंट बॉक्स मध्ये सेशन झाल्यानंतर या ठिकाणी सांगायचं आहे. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.